मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तुझ्यासोबत भाग 23. आता पुढे. अभय त्याच्या कम्प्युटरवर मॉडेल्सचे फोटो सिलेक्ट करून एक फोल्डर दुसऱ्या फोल्डरमध्ये सेव्ह करत होता. त्याच्या प्रत्येक शूटचे फोटो त्याला मिळतील असे व्यवस्थित त्याने ठेवले होते. त्याने सिलेक्ट केलेले फोटोज करण किंवा सुनील एडिट करत होता. पण जे मोठे मोठे पोस्टर आणि कव्हर पेजसाठी शूट होत असे त्यांचे एडिटिंग अभय स्वतः करत होता. फोटो एडिट आणि सिलेक्ट करत असताना त्याला त्यातील एका फोटोमध्ये त्याला गिरिजा दिसली व त्यामुळे त्याला पटकन आठवण झाली. अरे हा, ती तर आता माझ्या शेजारीच राहते आणि तिला जेवण बनवायची ऑर्डरही दिली होती. त्याने घड्याळात पाहिले. कामाच्या नादात 9 वाजून गेले होते. गिरिजा झोपली असेल का? जाऊन पाहू का की नको? खूपच लेट झाला आहे. कदाचित ती तिच्यापुरतं जेवण बनवून जेवून झोपलीही असेल. उगाच यावेळी तिला डिस्टर्ब करायचं तो विचार करतच होता की दार हळूच वाजले. यावेळी कोण आले असेल? त्याने उठून सहज दार उघडले. पाहतो तर गिरिजा हातात ताट घेऊन उभी होती. साक्षात अन्नपूर्णा देवीचं दर्शन झाले. तो फक्त हात जोडायचा बाकी होता. गिरिजा, तू अजून जागी आहेस? हे ताट माझ्यासाठी आहे का? नाही, ताट माझेच आहे, पण त्यातले जे अन्न आहे ते तुझ्यासाठी आहे, गिरिजा चेष्टेने म्हणाले. तो हसला आणि त्याने ताट तिच्या हातातून घेतला आणि हसत म्हणाला, ओके, फक्त अन्न खाऊन तुझं ताट तुला सही सलामत परत देईन, तेही न घासता. बस खुश? अभयही गमतीने म्हणाला. गिरिजा हसली आणि तिने हळूच ताट त्याच्या हातात देत पुन्हा एक पिशवीत एक छोटा डब्बा पण दिला. हे काय? अभय म्हणाला. यात खीर आहे, सांडू नये म्हणून या डब्यात दिली आहे. आता लगेच खाऊन घे, जेवण गरम आहे, असे म्हणत तिने सर्व ते काळजीपूर्वक दिले. त्याने घेतले, पण नजर मात्र तिच्यावरून हटत नव्हती. किती साधेपणा होता, जो कधी त्यांनी कुठल्या मुलीत पाहिला नव्हता. ती जाणार तोच म्हणाला, गिरिजा तू जेवलीस का? तो वळून तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, नाही, आता जेवते, थोडा उशीरच झाला स्वयंपाकाला, म्हणून म्हटले आधी तुला देऊन यावे, असे म्हणत ती हसली आणि जाऊ लागली. गिरिजा, मग मी पण येऊ का तिकडे सोबत जेवायला? अभय म्हणाला. नाही नको, तू जेवून घे, मला आणखीन थोडा उशीर आहे जेवायला, असे म्हणत ती गेली. तो तिला जाताना पाहतच राहिला. काही भावना मनात निर्माण झाल्या होत्या ज्या तो व्यक्त करू शकला नाही. मग जेव्हा त्याने आत बसून ताटावरचं झाकण काढले, घरभर त्या जेवणाचा घमघमाट पसरला. जे काही तो बोलला होता ते सर्व तिने बनवले होते, काहीच कमी नव्हते. उलट जास्तीचे कांदा भजी पण होती. सोबत डब्यात खीर पुरीही होती. त्याला खाऊ की नाचू असे झाले होते. कितीतरी दिवसांनी असे घरचे जेवण खात होता तो. आईच्या हाताचे जेवण आठवले. गिरिजाबद्दल ही आपुलकी वाटली. मी सहज म्हणलो आणि तिने बनवलेही. कमाल आहे. जेवणाचा आस्वाद घेत तो म्हणाला, काय जेवण बनवले आहे? मला वाटायचं की फक्त खिचडीच येत असेल बनवता. ही फॅशन डिझायनर का झाली? हिने तर मास्टर शेफ बनायला हवे होते. गिरिजा तिच्या खोलीत येत किचन ओठ्याजवळ जात गप्प उभी होती. मी काही चुकीचं तर केलं नाही ना? पण त्याच्यासाठी मी का करत आहे हे सर्व? मला तो नको आहे. माझ्या आयुष्यात मित्र म्हणूनही नको आहे आणि शेजारी म्हणूनही नको आहे. मग तरीही का मी ओढली जात आहे त्याच्याकडे? मी तर नव्हती बनवणार हे सर्व, पण नाही नाही म्हणता सर्व बनवले. का? कशासाठी? तो खुश व्हावा यासाठी? की तो मला आवडू लागला आहे यासाठी? नाही, तो मला कसा आवडू? मी एका पुरुषाची मैत्री नाही ठेवू शकत. मी कुणाचे घाणेरडे आरोप सहन करू शकत नाही. मला त्याच्याशी कठोर वागावेच लागेल, त्याशिवाय तो माझ्याशी दूर होणार नाही. तो माझ्याजवळ नाही. मला या गोष्टीचा त्रास होत आहे. का घडत आहे हे सर्व माझ्या आयुष्यात? मला फक्त माझे करिअर करायचे आहे बस. न कळत डोळ्यात ओघळले ते अश्रू तिने पुसले आणि जेवणासाठी ताट वाढले. स्वतःला समजवायला शिकली होती ती. दुसऱ्या दिवशी अभयला उठायला थोडा उशीर झाला होता. तो तयार होऊन आता बाहेर पाहिलं तर ती लवकरच ऑफिसला गेली होती. कालच्या जेवणाबद्दल मी तिला थँक्स पण नाही बोललो. तसे पण तिच्या नजरेत काही चांगली इमेज नाही माझी. तो बडबडत खाली पायऱ्या उतरू लागला.
लागला. गिरिजा आज ऑफिसमध्ये तिच्या नवीन डिझाईन घेऊन गेली होती. तिच्या काही आधीच्या डिझाईन्सच्या मिळती-जुळती थीम मिस्टर पटेलनी तिला दिली होती. त्यामुळे तिला तिच्या डिझाईन तयार करण्यासाठी जास्त वेळ लागला नव्हता. तिने ऑफिसमध्ये जात त्या सर्व डिझाईन मिस्टर पटेल यांना इतर टीमला दाखवल्या. सर्वांना डिझाईनचं कौतुक केले आणि तिला काही महत्त्वाच्या पॉईंट्सही सांगितले. गिरिजा, तुमच्या ज्या डिझाईन सिलेक्ट झाल्या आहेत त्या व्यतिरिक्तही तुम्हाला काही अजून ड्रेसेस तयार करावे लागणार आहेत. त्यामुळे आत्ताच कामाला लागा. ड्रेस तयार झाले की तुम्हाला मी शूटसाठी आउट ऑफ इंडिया जावे लागेल, मिस्टर पटेल म्हणाले. काय? कुठे? गिरिजा एकदम दचकली. जास्त लांब नाही, फक्त दुबई. तुमच्यासोबत इतरही स्टाफ मेंबर्स असतील, मिस्टर पटेल म्हणाले. काय? सूटसाठी दुबईला जावे लागेल? गिरिजा दुबई शब्दावर भर देत होती. हो गिरिजाजी, इतके चकित होण्यास काय झाले? अच्छा, तुम्ही नवीन आहात म्हणून तुम्हाला माहीत नसेल, पण ज्या ठिकाणी शूट असेल तिथे तुम्ही उपस्थित असणे गरजेचे आहे. मोठ्या प्रोजेक्टवरील शूट आपण स्टुडिओत नाही घेऊ शकत. त्याचं बजेट जास्त आहे. त्यामुळे आपल्याला त्यांना खुश करावे लागेल. त्यासाठी सर्व काही त्यांच्या मनाप्रमाणे हवे. समजते ना मिस गिरिजा तुम्हाला? मिस्टर पटेल तिला समजावत म्हणाले. हो ठीक आहे सर, पण ते शूट किती दिवसांचं असेल? गिरिजा पटकन विचारले. फिक्स नाही सांगता येणार. कमीत कमी 1 आठवडा, त्यापेक्षा लवकरही होऊ शकते किंवा लेटही होऊ शकते. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? गिरिजाच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता. नाही, पण इतके दिवस कुठे राहायचं? जर मी नाही गेली तर चालेल का? गिरिजा हळूच म्हणाली. अरे अरे असे काय करताय गिरिजाजी? बाकीचे मेंबर्स यासाठी तरसतात. तुम्हाला तर इतकी मोठी संधी मिळत आहे. डोंट वरी. स्टेसाठी हॉटेल बुकिंग, रूम्स हे सर्व कंपनीकडून फ्री ऑफ कॉस्ट असेल. तुम्हाला फक्त मॉडेल्सना ड्रेस कॅरी करायला, या व्यतिरिक्त त्यांच्या ड्रेससोबत काही बदल करावा लागत तर थांबावे लागेल. ड्रेस तुम्ही डिझाईन करणार आहात तर ते मॉडेल घालून शूट पूर्ण होईपर्यंत तुम्हाला त्यांच्यासोबत असणे गरजेचं आहे. या व्यतिरिक्त जी कामे असतील ते टीम लीडर तुम्हाला सांगतील, मिस्टर पटेल तिला समजावून सांगत होते. अच्छा ठीक आहे, विचार करत म्हणाले. आले ना लक्षात? जाणार ना मग? मिस्टर पटेल म्हणाले. हो नक्कीच. ओके सर, मी जाते, असे म्हणून गिरिजा गेली. एकीकडे गिरिजा तिथून जात असताना मायरा रागारागातच समोरून आली व तिच्या खांद्याला टक्कर देत तिथून घाईतच निघून गेली. गिरिजा संतापाने तिच्याकडे वळून पाहू लागली. ती गिरिजाकडे न पाहताच सरळ निघून मिस्टर पटेलांच्या केबिनमध्ये गेली. गिरिजाही तिथून निघून गेली. मिस्टर पटेलांच्या केबिनचं दार जोरात लोटत मायरा आत जाऊन त्यांच्याशी वाद करू लागली. सर, आय एम व्हेरी डिसपॉइंटेड. तुम्ही असे कसे करू शकता? मायरा चिडून म्हणाली. काय झाले मायरा? मिस्टर पटेल तिच्याकडे वळून पाहत म्हणाले. सर, या कंपनीमध्ये मी सिनियर असूनही तुम्ही इतकी मोठी शूटिंग ब्रँड गिरिजाला कसे देऊ शकता? ती नवीन आहे, तिला अजून यातले काहीच कळत नाहीये. जो कॉन्ट्रॅक्ट तुम्ही गिरिजाला देत आहेत ते कॉन्ट्रॅक्ट मला मिळायला हवं होतं. हा अन्याय आहे, मायरा अत्यंत चिडून म्हणाली. मायरा शांत हो. तू सिनियर आहेस तर त्याप्रमाणे वागही. तू यापूर्वीही अनेक शूटिंगसाठी ड्रेस डिझाईन केले आहेत, पण यावेळी मॅनेजमेंट टीमला गिरिजाचं काम जास्त आवडले आहे. त्यामुळे गिरिजालाही संधी देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. यात मी पर्सनली काहीही करू शकत नाही, मिस्टर पटेल तिला खडसावत उत्तर दिले. सर, पण सर आता मी काय करू? मायरा अजूनही संतापली होती. तुला इतरही शूट्स आहेत, त्यांचे ड्रेस डिझाईन करू शकतेस. करणार आणि त्यासाठी लागणारे सामान तुझ्या स्टॉपला अवेलेबल करून द्यायचं बघ जरा. जा आता. त्यांनी तिला चांगलेच सुनावले आणि बाहेरचा रस्ता दाखवला. जेव्हा ती केबिन बाहेर गेली तिची मैत्रीण रुबी तिच्याजवळ येत विचारू लागली. काय झाले? काय म्हणाले मिस्टर पटेल? रुबी, ते म्हणाले गिरिजाचे डिझाईन सर्वांना आवडले आहेत, तिलाच तो कॉन्ट्रॅक्ट मिळेल.
मायरा दात ओठ खात म्हणाली, ही गिरिजा तर गोगल गाय आणि पोटात पाय निघाले. मायरा चिडून म्हणाले, हा तेच बघ ना, तुझ्या हाताखाली काम करून करून तुझा पत्ता कट केला तिने. रुबी आगीत अजून तेल टाकत म्हणाली, तिला मी तिचा जागा बरोबर दाखवून देईन, तू बघच. मायरा तिला म्हणाली. गिरिजा तिथून येत असताना वाटेत अभय येताना दिसला. तो नेहमीप्रमाणे सर्वांना हाय हॅलो करत येत होता. ती तिथून जात होती की अभय तिच्या समोर उभा राहत म्हणाला, गिरिजा, मी तुला काल गडबडीत एक सांगायचं विसरलोच. अभय त्याचा गॉगल काढत म्हणाला. ती त्याची ती कृती लक्षपूर्वक पाहत होती. कतई जहर दिसत होता आज तो. ती मोठा श्वास घेत म्हणाली, काय? तू खूप छान जेवण बनवले होते. लाजवाब, मस्तच. मला तर इतकं आवडले की मी ते ताट पण खाणार होतो, पण मग मला आठवले की ताट तुला परत द्यावे लागेल. बाय द वे, अजून एक, मी तुझ्या शेजारी राहतो हे प्लीज कुणालाही सांगू नकोस, तो पप्पी पेस करत म्हणाला. ती किंचित हसली. मी हे यासाठी बोलतोय की त्यामागे एक कारण आहे आणि ते जे कारण आहे ते मी तुला सांगू शकत नाही, कारण त्याला पण एक कारण आहे. तुला वाटत असेल हा असे का बोलत आहे, तर त्याला पण एक कारण आहे. तो ॲक्टिंग करत सांगत होता. पुरे, मला समजले. मी जाऊ का आता? ती, नाही, अजून एक. तो, तू जे डिझाईन तयार केलेले आहेत ते एकदा माझ्या केबिनमध्ये घेऊन ये, मला पाहायचे आहे, तो जाता जाता म्हणाला. गिरिजाने त्यावर काही न बोलता फक्त मान हलवले. त्यानंतर गिरिजा ड्रेस डिझायनिंग रूममध्ये जाण्यापूर्वी स्नेहाच्या केबिनमध्ये गेली. तिला दुबईबद्दल स्नेहाला सांगायचं होतं. स्नेहा, खूप घोळ झाला आहे, गिरिजा स्नेहाच्या केबिनमध्ये येत म्हणाले. काय झाले? स्नेहा विचारले. स्नेहा, अगं शूटसाठी आउट ऑफ कंट्री जायचं आहे, ते पण दुबईला. मी कधीच कुठे एकटी आउट ऑफ स्टेटला पण गेली नाही. ते आउट ऑफ कंट्री सांगत आहेत. गिरिजा खूप अस्वस्थ झाली होती. मग त्यात काय, कामासाठी जायचं आहे आणि एकटी कुठे, टीम असेल ना तुझ्यासोबत. डोंट वरी, पिकनिक समजून जा, स्नेहा हसत म्हणाली. पण तू नसशील ना, गिरिजा निराश होत म्हणाली. मला जाता आले असते तर मी एका पायावर गेले असते, स्नेहा निराश होत म्हणाले. तुला का येता येणार नाही, गिरिजाने विचारले. अगं मला इथे दुसरी पण कामे आहेत, इथले काम सोडून नाही जाता येणार, आणि तसे पण यात माझं काही रोल नाही आहे. पण अभय असेल तुझ्यासोबत, तुला काही मदत लागली तर त्याला हक्काने सांगू शकतेस, स्नेहा म्हणाली. ही स्नेहा का सारखं त्याचं नाव घेते? त्याचं नाव ऐकूनच माझा बीपी खाली वर होत आहे. तोच असा आहे जो मला विश्वास ठेवण्यासारखा वाटत नाहीये, गिरिजा पुन्हा मनातच बोलू लागली. अभयपेक्षा तुझं असणे जास्त गरजेचं आहे, गिरिजा तोंड पाडून म्हणाली. बघू, मला जमेल तर मी येईन 2 दिवस, पण आठवडाभर नाही येऊ शकत. माझी पण इच्छा आहे ग, पण मिस्टर पटेल सध्या टार्गेट कंप्लीट करण्यासाठी वेडेपिसे झाले आहेत, कुणावरही चिडतात हल्ली, स्नेहा तिला समजावत म्हणाली. हो, ते पण आहे. मी या महिन्यात घरी जायचा विचार केला होता, पण हा शूटमध्येच आला, गिरिजा म्हणाली. हे बघ, तुला जर या कामात हायस्पीड करायचा असेल ना, या सर्व गोष्टींसाठी तुला प्रिपेअर व्हावे लागेल. कधीही कुठेही शूटसाठी जावे लागेल. जर तुला असे जाण्यासाठी नकार दिले तर तुला कायम त्या मायराच्या हाताखाली काम करावे लागेल. स्नेहा आता जवळपास चिडलीच तिच्यावर. गिरिजा गप्प ऐकत होती. स्नेहा पुन्हा बोलू लागली. आता तू लीडर बनायला हवे. तुझ्या हाताखाली सर्वजणी काम करत आहेत. तुला फक्त डिझाईन बनवायचे आहेत, ते पण तू आधीच तयार केलेल्या डिझाईन अनुसार आहेत, त्यामुळे तुला जास्त वेळ लागणार नाही. घरी तू नंतरही जाऊ शकतेस, पण ही संधी सोडू नकोस, याचे सोने कर. स्नेहाने तिची चांगलीच कान उघडणी केली. गिरिजा अभयच्या केबिनमध्ये गेली. तिने आत डोकावलं. म्हटले, आय एम कमिंग, असे बोलून गिरिजा तिथे थांबली. तिने सर्वत्र नजर फिरवली. तेव्हा तिच्या लक्षात आले की केबिनमध्ये तर कुणीच नाही. कमाल आहे हा. मला इथे बोलवून हा कुठे हरवला आहे. आता जाऊ की नको? परत म्हणेल की मी आलीच नाही. त्याला एकदा त्या डिझाईन तर दाखवल्या की मला पुढचे काम करायला सोपे पडेल, असे म्हणत तिथे जाऊन ती खुर्चीवर बसली. उशीर होत आहे, मला लवकर काम सुरू करायचे आहे.
हा अभय कुठे राहिला. इतक्यात तिला पाठून आवाज आला, त्यामुळे तिने वळून पाहिले. मे आय कम इन मिस्टर परफेक्ट. एक चार्मिंग मादक आवाजामध्ये पलीकडून दार उघडले. गिरिजाने पाहिले तर केतकी होती. ही तीच मॉडेल होती जिचे ड्रेस डिझाईन करायचे होते. हे यू, तू इथे काय करतेस? हे अभय सरांचं केबिन आहे. ती तिच्याकडे ती नजरेने पाहत म्हणाली. हो, त्याचंच आहे. मला त्यांच्याकडे काही काम होते म्हणून मी आली होती, गिरिजा म्हणाली. पण दिसते आहे ना ते तिथे नाहीयेत. मग तरी का थांबली आहेस? केतकी आवाज चढवून म्हणाली. गिरिजाने तिचा ड्रेस कॅरी करायला मदत केली होती, त्यामुळे केतकीला वाटत होते की ही कुणीतरी छोटी मोठी काम करणारे आहे. ते येतीलच आता. इतक्यात मी पाहिले आहे त्यांना येताना, गिरिजा म्हणाली. ते काही असो, मला अभय सरांशी आधी बोलायचं आहे. मग त्यानंतर तू जे काही काम असेल ते कर. पण मला जास्त काही काम नाही, फक्त डिझाईन दाखवायचे आहेत. मग मी कामाला सुरुवात करू शकते. व्हॉट हॅपेंड लेडीज? काय झाले? आय मीन गिरिजा आणि केतकी. अभय आत येत म्हणाला. काही नाही. या मुलीला आता तूच इथून जाण्यासाठी सांग, केतकी म्हणाली. का बरं? काय केलं हिने? अभय मुद्दाम नाटकी राग दाखवत गिरिजाकडे पाहू लागला. गिरिजा त्याच्याशी जणू डोळ्यांनीच बोलत असा का पाहत आहेस? तूच मला बोलावले आहेस ना? अशा काहीशा अनिर्भावात ती उभी होती. मी केबिनमध्ये आली तर ही मुलगी इथे आधीच येऊन तुझ्या फाईल चेक करत होती, केतकी तिची तक्रार करू लागली. ते ऐकून गिरिजा चकित होऊन केतकीकडे पाहू लागली. किती लोचट मुलगी आहे ही, गिरिजा मनाशीच म्हणाली आणि अभयकडे पाहू लागली. पण अभय ही तिच्याकडे मुद्दाम डोळे बारीक करून डाऊटफुली पाहू लागला. खरंच तू काही चेक करत होतीस का? तो एक भुवई उंचवत म्हणाला. असे काही नाही. ही माझी फाईल आहे आणि मी तीच पाहत होती, गिरिजा रागाने म्हणाली. हो, अच्छा. मी इथे नव्हतो तर मला कॉल तरी करायचं ना, अभय केतकीकडे पाहत म्हणाला. करणारच होती, पण तू तुझा नंबर कुठे दिला आहेस अजून मला? केतकी पटकन त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. ते पाहून गिरिजा दुसरीकडे पाहू लागली आणि अभय केतकीच्या हाताकडे. अरे यार, काय चालले आहे इथे? तो मनाशीस. तुला काय काम होतं माझ्याकडे, केतकी? अभय तिच्याकडे पाहत म्हणाला. ॲक्च्युली ते माझे पर्सनल काम आहे. तू प्लीज हिला जायला सांगशील का? मी पण म्हटले होते तिला इथून जा, पण ही जात नाहीये, केतकी म्हणाली. गिरिजा काही बोलणार तोच अभय म्हणाला. एक मिनिट केतकी, तू गिरिजाला इथून जायला सांगितलेस? अभय चिडून म्हणाला. हो केतकी, पण का? कोणत्या हक्काने तू तिला जायला सांगतेस? ही तुझी केबिन नाहीये, माहीत आहे ना? त्याला राग आला होता. अरे अभय, चिडू नकोस. मी हिला फक्त एवढेच सांगितले की माझे तुझ्याकडे इम्पॉर्टंट काम आहे, ते मला आधी बोलू दे. पण ही जात पण नाही, अजून इथेच आहे, केतकी इनोसेंट चेहरा करत म्हणाली. तुला माहीत आहे का केतकी ही कोण आहे? अभय म्हणाला. तुझी असिस्टंट आहे का? केतकी म्हणाली. तीच आहे जिने डिझाईन केलेले ड्रेस तू नेक्स्ट शूटसाठी घालणार आहेस. ती या कंपनीतली एक मेन डिझायनर पैकी एक आहे, त्यामुळे रिस्पेक्टफुली बोलायचं, अभय म्हणाला. तसे केतकी गप्प तिच्याकडे पाहू लागली. पण गिरिजा मात्र हळूच शांत नजरेने अभयकडे पाहू लागली. का तो नेहमी असे वागतो? वागण्याने माझ्या मनात त्याच्याबद्दल ओढ अजून वाढत जाते आणि ती ओढ मला नकोशी वाटते. सॉरी गिरिजा, मला खरंच माहीत नव्हते. बरं, मग मी नंतर येते, चालेल का अभय? केतकी सज्जनपणाचा आव आणत म्हणाली. अभयने होकारार्थी मान हलवली आणि केतकी गेली. गिरिजाकडे पाहू लागला. तू इथे कधी आलीस? आताच, थोड्या वेळापूर्वी. ही घे फाईल. मला लवकर काम सुरू करायचं आहे, ती त्याच्या हातात ती फाईल देत निर्विकारपणे म्हणाली. त्याने ती फाईल घेतली आणि तसे टेबलवर ठेवली. गिरिजा ज्या फाईलकडे मग अभयकडे पाहू लागली. गिरिजा, तुझे सर्व डिझाईन छानच असतील, नो डाऊट. मी या फाईलसाठी तुला बोलवले नाहीये, अभय म्हणाला. मग? गिरिजा म्हणाली. तुला राग नसेल येणार तर एक विचारू? अभय खोडकर डोळ्यांनी तिच्या चेहऱ्यावर नजर फिरवत होता. ती तो काय बोलेल याची वाट पाहत होती. विचार ना लवकर. न राहून ती म्हणाली. मला असे बोलायचं होते की तू आज. तो पुढचं वाक्य मनातच म्हणाला. खूपच सुंदर दिसते
आहेस गिरिजा. तुझ्या चेहऱ्याकडे पाहिले तरी मला प्रसन्न वाटते. मंदिरात जायचीही गरज नाही. बस तुझमे रब दिखता है वाली फिलिंग येते. काय नाते आहे आपल्यात मला नाही माहीत, पण तू सोबत असली की छान वाटतं. तू हवे तर माझ्याशी काहीच बोलू नकोस. तू न बोलताही मी तुला समजून घेईन. पण तू मला का समजून घेत नाहीस? का मला इग्नोर करत आहेस? माझ्याबद्दल तुझ्या मनात नक्कीच काहीतरी स्पेशल फिलिंग आहे. जेव्हा तू माझ्याकडे पाहते तेव्हा मला ते आतून जाणवते. पण तरी का रोज भेटूनही प्रत्येक वेळी अनोळखी असल्यासारखी वागतेस तू? अभय, तुला काही बोलायचं आहे की नाही? मला जायचं आहे, त्यामुळे जे आहे ते प्लीज लवकर सांग, गिरिजा घड्याळात पाहत म्हणाले. तसे तो भानावर आला. मी एवढा वेळ काहीच बोललो नाही. तू फक्त एवढेच म्हणाला. तू आज पुढे काय बोलायचं आहे बोल ना गिरिजा. ॲक्च्युली मला असे म्हणायचे होते की आज पण मी तुझ्या घरी जेवायला आलो तर चालेल का? नाही म्हणजे मी मदत करेन तुला कुकिंगला. अभय मनातली वाक्ये खोडत म्हणाला. काय? तुला हे सांगायचं होतं? त्यासाठी तू मला एवढा वेळ थांबवले? अभय, आपण ऑफिसमध्ये आहोत आणि तुला रात्रीचं जेवणाचं सुचत आहे? गिरिजा हात मारत म्हणाली. हो, मग नंतर तू आणि मी खूप बिझी असू, पटकन निघून जाशील म्हणून आधीच सांगून ठेवतो. चालेल ना? अभय म्हणाला. तशी ती त्याच्याकडे रागाने पाहत गेली आणि बाहेर जात गालात हसली. नकळत त्याच्यामुळे तिच्या चेहऱ्यावर हसू खुलत होते. तिला जवळ वाटत होता, पण खरं तर ती फक्त एक भास आहे हे ती जाणून होती. ती जाऊन तिचं काम करू लागली. आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर जरूर एक आमच्यासाठी तुम्ही लाईक करू शकता आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. चॅनलवर पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करून समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. असेच नवनवीन ह्याच्या पुढचे किंवा ह्याच्या मागचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर आमच्या चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करून पाहू शकता आणि इंटरेस्टिंग रोज अशाच कथा मालिका तुम्ही ऐकू शकता. धन्यवाद मंडळी.